नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आज दिनांक 8 मार्च 2026 रोजी झालेला मिशन आरंभ अंतर्गत माध्यमिक शिष्यवृत्ती पूर्वतयारी परीक्षा आणि याचा इयत्ता 7वी साठी झालेल्या पेपरमधील प्रथम भाषा मराठी आणि गणित या विषयाच्या सर्व प्रश्नांची म्हणजे प्रश्न क्रमांक 1 ते 75 पर्यंतची आपण उत्तरं या ठिकाणी पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कारण या व्हिडिओ नंतर गणित विषयाचे जे 26 ते 75 प्रश्न जे आहेत त्यांचं आपण सखोल स्पष्टीकरण पाहणार आहोत, तेही अत्यंत सोप्या ट्रिकनं. या व्हिडिओच्या शेवटी एंड स्क्रीनला जी व्हिडिओ येईल त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही गणित विषयाचे 26 ते 75 प्रश्नांची डिटेलमध्ये उत्तरं पाहू शकणार आहात आणि ती तुम्हाला स्कॉलरशिप परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहेत. चला तर मग पाहूयात आज 8 मार्च 2026 ला झालेल्या पेपर 1 इयत्ता 7वी ची प्रश्न क्रमांक 1 ते 75 ची अचूक उत्तरे. यामध्ये पहिल्या पृष्ठावर सूचना दिलेल्या आहेत आणि सुरुवात होते ती विभाग 1 मराठीने. आणि मराठी मधला जो पहिला प्रश्न आहे की उज्ज्वल या शब्दाची योग्य संधी फोड कोणती, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उत अधिक ज्वल. दुसरा प्रश्न आहे उत्कृष्ट खेळाडू देशाला भूषण ठरतो, अधोरेखित शब्दाची जात खालील पर्यायातून ओळखा. आणि खेळाडू या शब्दाला अंडरलाईन आहे आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सामान्य नाम. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3 धांदरट शताक्षी धावताना धपकन पडली या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. आणि यातलं क्रियाविशेषण जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 धपकन. क्रिया कशी झाली हा सांगणारा शब्द. चला पाहूयात पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 4 आणि प्रश्न क्रमांक 4 माझ्या मनात शंकेला जागा उरली नाही या वाक्यातील कोणता शब्द षष्टी विभक्तीचा आहे. षष्टी विभक्तीचा शब्द ओळखायचा आहे आणि तो आहे म्हणजे माझ्या. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे खालील वाक्यातून कर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. कर्तरी प्रयोगाचं यातलं जे वाक्य आहे ते आहे फूल नकळत उमलले. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6 पेपर खूप सोपा आहे या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते. याचं नकारार्थी वाक्य आहे पर्याय क्रमांक 4 पेपर अजिबात अवघड नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7 रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते ते खालील पर्यायातून निवडा. रीती वर्तमान काळाचं वाक्य आहे पर्याय क्रमांक 2 ती भाषण करत असते, रीत दाखवणारं वाक्य. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8 निश्चितपणे एकवचनी असलेला शब्द कोणता हे आपल्याला पाहिजे आणि तो आहे पर्याय क्रमांक 4 पपई हा निश्चितपणे एकवचनी शब्द आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9 पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह येणार नाही. तो म्हणाला स्वल्पविराम दुहेरी अवतरचिन्ह मी उद्या येईन फुल स्टॉप आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण. मग यामध्ये कोणतं विरामचिन्ह येणार नाही तर अर्धविराम जो आहे तो पर्याय क्रमांक 1 हा त्या वाक्यामध्ये येणार नाहीये. चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 10 निष्णात या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता हे आपल्याला विचारलेले आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विख्यात हा त्याचा समानार्थी शब्द होत नाही. प्रश्न क्रमांक 11 गुण या शब्दाला कोणता उपसर्ग जोडल्यानंतर त्याचा विरुद्धार्थी शब्द तयार होतो. गुणाचा होतो अवगुण म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12 पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता आणि 4 शब्द दिलेले आहेत. यामध्ये जर पाहिलं तर हा पर्याय क्रमांक 3 हा अशुद्ध आहे, विशिष्ट झालाय तो ट हवा होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13 अलंकारिक शब्दाची बरोबर जोडी कोणती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खुशाल चेंडू म्हणजे अत्यंत चैनी माणूस. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14 दिलेला वाक्प्रचार कोणत्या पर्यायातील वाक्यात वापरता येईल आणि हात दाखवणे. हात दाखवणे म्हणजेच काय फसवणे. मग याचं उत्तर काय होणार आहे. याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 संकटाच्या वेळी खऱ्या मित्राने हात दाखवला म्हणजेच दगा दिला. हे आहे प्रश्न क्रमांक 15 पुढील शब्दांतून तालव्य शब्द ओळखा आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चमचा. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16 आकृतीतील म्हण ओळखून त्यातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे अनुक्रमे घेतल्यास त्यातून नेहमी या अर्थाचा शब्द तयार होईल. इथं अक्षरं दिली आहेत आणि यापासून तयार होणारी म्हण आहे एकटा जीव सदाशिव. एकटा जीव सदाशिव ही म्हण तयार होते. आता यातला नेहमीचा समानार्थी शब्द होतो सदा. सदा म्हटल्यावर एक टा गेला, जीव गेला, सदाला येणारे 6 आणि 7. 6 आणि 7 तो आहे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे.
चला पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17. 1907 साली जळगाव येथे भरलेल्या कवी संमेलनात निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या या कवींना गौरवण्यात आले. तर निसर्ग कवी जे आहेत ते आपण कुणाला म्हणतो? ते आहेत बालकवी. त्यांनाच आपण निसर्ग कवी म्हणून ओळखतो. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18. माझे वडील सकाळीच कामाला गेले. अधोरेखित नामाचे लिंग ओळखा म्हटलेलं आहे. तर वडील यांचं लिंग होणार आहे पुल्लिंग. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 19. पाऊस या शब्दाचे सामान्य रूप पर्यायातून ओळखा. तर पाऊसचं होतं पावसा, पाऊसा नाही होत, तर पावसा जो आहे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 20 ते 22 साठी सूचना आहे. सुसंगत परिच्छेद करण्यासाठी गाळलेल्या जागांसाठी योग्य शब्द निवडा आणि त्याचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. प्रश्न क्रमांक 20 आहे. काही वक्त्यांची भाषणे होऊन सर्वांना करणारे असे अध्यक्षांचे भाषण झाले. सर्वांना काय मंत्रमुग्ध करणारे अध्यक्षांचे भाषण झाले. शेवटी टिंबटिंब व राष्ट्रगीत होऊन सभा समाप्त झाली. शेवटी काय होतं? आभार प्रदर्शन होतं आणि त्यानंतर राष्ट्रगीत होऊन सभा संपन्न झाली. प्रश्न क्रमांक 22. चांगली भाषणे ऐकून सर्व श्रोते टिंबटिंब घरी परतले. तर कशाने परतणार आहेत? ते आनंदाने घरी परतणार आहेत. पर्याय क्रमांक 4. पुढे आहेत कवितेवरचे प्रश्न. प्रश्न क्रमांक 23 ते 25. चला पाहूयात ते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23. नव्या भारताचे शिल्पकार कोण? आणि 4 पर्याय दिलेले आहेत. कवितेमध्ये जर पाहिलं तर आपल्याला दिसतं मुले हे नव्या भारताचे शिल्पकार आहेत. प्रश्न क्रमांक 24. वाईट विचार या अर्थाचा कवितेत आलेला शब्द कोणता? वाईट विचारचा जर कवितेतला आपण शब्द पाहिला तर तो आहे पर्याय क्रमांक 4 विकार. आणि 25वा प्रश्न आहे. कवी याचा स्वीकार करण्यास सांगत आहेत. तर कवी कशाचा स्वीकार करायला सांगतायत? कवितेत जर पाहिलं तर जगी जे उत्कृष्ट आहे त्याचा स्वीकार करण्यास कवी सांगत आहेत. असा साधा सोपा हा मराठीचा पेपर होता. गणिताची उत्तरं मी डायरेक्ट पर्याय क्रमांक तुम्हाला सांगणार आहे. गणिताची स्पष्टीकरणासह उत्तरं पाहण्यासाठी या व्हिडिओच्या शेवटी जी तुम्हाला लिंक दिसेल की गणिताचा संभाव्य पेपर शिष्यवृत्तीचा म्हणून ती लिंक असणार आहे. कारण गणिताचा पेपर हा अतिशय वेल सेट केलेला पेपर आहे आणि 26 एप्रिलला सेम तसा पेपर पाहायला मिळेल. त्यामुळे चला पाहूयात गणिताची उत्तरं. पुढे आहे प्रश्न क्रमांक 26. विभाग 2 गणितचे प्रश्न चालू झालेले आहेत. 26 आहे 11 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या आणि तो प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 9. प्रश्न क्रमांक 27. 1 से 17 शेष भाग जाणारी आणि त्यापुढील दुसरी सम विचारली आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 x + 51. प्रश्न क्रमांक 28. 500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात IVX LCD म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढे पाहूया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29. -1/6 ही परिमेय संख्या कोणत्या 2 पूर्णांकांच्या दरम्यान? पर्याय क्रमांक 4 0 आणि -1. प्रश्न क्रमांक 30. 67 अंश मापाच्या कोटी कोणाच्या पूरक कोणाचे माप किती? त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 157 अंश. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31. 2 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 768 असून त्यांचा मसावी 8 आहे. तर त्या संख्यांच्या असामायिक अवयवांचा गुणाकार किती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 12. प्रश्न क्रमांक 32. एक रेडिओ 1440 ला विकल्यास 10% तोटा होतो. तर किती रक्कम घेऊन विकावं म्हणजे 10% नफा होईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 320 रुपये. प्रश्न क्रमांक 33. 908.495 या संख्येतील डावीकडील 9च्या स्थानिक किमतीच्या किती पट उजवीकडील 9ची स्थानिक किंमत आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 10⁻⁴. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34. 18 मजुरांची 5 दिवसांची मजुरी 4500 तर 4 मजुरांची 3 दिवसांची मजुरी किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 600. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35. एका दुकानदाराने 10 वस्तू 200 रुपयांना विकत घेतल्या आणि असा पुढे सगळा प्रश्न आहे आणि शेकडा नफा विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 20%. प्रश्न क्रमांक 36. या 3 संख्यांना खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14. चला पाहू पुढे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. विजया संजनापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे आणि या पद्धतीने प्रश्न आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 2 पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. 1 किलो धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये आहे. या पद्धतीचा प्रश्न आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 125 ग्रॅम. कसे सोडवायचे हे प्रश्न याची सेपरेट व्हिडिओ खास गणितासाठी बनवलेली आहे. ती तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी त्याची लिंक स्क्रीनवर दिसेल. पुढे प्रश्न 39. एका खांबाच्या वरच्या टोकापर्यंत तिरप्या उभ्या केलेल्या पायथागोरस प्रमेयावर आधारित प्रश्न. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 18 मीटर. आणि पाहूया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. ए चे 9% बरोबर 171 तर ए बरोबर किती? त्याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3 1900.
पुढे आहे प्रश्न क्रमांक 41, घराच्या ठरलेल्या विक्रीच्या किमतीवर दलाल 3% आणि या पद्धतीचा प्रश्न. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, 8100. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42, 2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 8 वेळा. प्रश्न क्रमांक 43, 4 स्टार 3 स्टार 7 या संख्येला 11 ने शेष भाग जातो, स्टारच्या जागी काय असेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 7. प्रश्न 44, 50 मिलीलीटर गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलीटर आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 0.02. चला पाहू पुढे आहे प्रश्न क्रमांक 45, 15,600 भागिले 3 बरोबर m, तर m ची किंमत किती? एकदम सोपा साधा प्रश्न. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 46, संख्या रेषेवर एपी ची लांबी 2 एकक आणि याची लांबी आपल्याला किती एकक विचारलेली आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 3/4. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 47, प्रत्येक बाजू 10 मिलीमीटर असणाऱ्या घनाचे पृष्ठफळ किती चौरस सेंटीमीटर असेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 6. खाली 4 बैजिक राशी आणि त्यांचे अवयव दिलेले आहेत, खालीलपैकी किती समानता योग्य आहेत? प्रश्न क्रमांक 48 आणि याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2, 2 समानता योग्य आहेत. प्रश्न क्रमांक 49, खरेदीची किंमत समान असणाऱ्या दोन वस्तूंच्या विक्री किमतीतील फरक दिलाय, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, 500. आणि पुढे आहे प्रश्न क्रमांक 50, 18,000 रुपयांचे 10% दराने किती वर्षामध्ये दाम तिप्पट होईल? याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, 20 वर्ष. चला पाहू पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51, सोबतच्या ओ केंद्र असलेल्या वर्तुळात मेजर अँगल एओसी बरोबर किती विचारलेला आहे आणि एओसीचं माप जे आहे ते असणारे पर्याय क्रमांक 1, 90 अंश. जाऊया पुढे. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि त्याचबरोबर या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला हे सर्व प्रश्न कसे सोडवायचे आहेत हे डिटेलमध्ये दिलेलं आहे, तो व्हिडिओ देखील पाहायला विसरू नका. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52, एबीसीडी आहे त्याची लांबी आणि रुंदी दिली आहे, क्षेत्रफळ दिले आणि परिमिती विचारलेली आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 40 मीटर. प्रश्न क्रमांक 53, एका आयताच्या लांबी रुंदीचे गुणोत्तर 4 असतील, शेवटी त्याची परिमिती विचारली आहे, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 56 मीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54 आणि 54चं उत्तर पाहूया. 54 आहे, बाजूच्या आकृतीत रेख AB बरोबर रेख BC असून मेजर अँगल BAC इक्वल टू मेजर अँगल BC इक्वल टू 2x डिग्री, ABC x डिग्री, ACDचं माप विचारलेलं आहे आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर मिळेल पर्याय क्रमांक 4, 108 अंश. प्रश्न 55, ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी खालीलपैकी कोणते पद मिळवावे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9y². चला भाऊ पुढे आहे प्रश्न क्रमांक 56 ते 58, 3 आलेखावरचे प्रश्न आहेत आणि आलेख पाहून त्यावरची उत्तरं आपल्याला सांगायची आहेत. प्रश्न क्रमांक 56, आलेखात अनुक्रमे कोणत्या 2 दिवसांच्या पावसाचे गुणोत्तर 2:1 आहे आणि याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, सोमवार आणि शनिवार. प्रश्न क्रमांक 57, बुधवारी पडलेला पाऊस मंगळवारपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 40%. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58, आठवड्यात सर्वात जास्त पडलेला पाऊस व सर्वात कमी पडलेला पाऊस यातील फरक किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 60 मिलीमीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59 आणि या ठिकाणी आपल्याला पदावली बैजिक राशींचा भागाकार करायचा आहे तिथे, याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 60, 25 मीटर लांबी 20 मीटर रुंदीची आयताकृती खोली आणि किती फरशा वगैरे विचारले आपल्याला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5000. प्रश्न क्रमांक 61, 3x - 2y + z या राशीची किंमत 0 येण्यासाठी x y z च्या किमती काय असाव्यात? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 1, 2, 1. चला पाहू पुढे आहे प्रश्न क्रमांक 62 आणि प्रश्न क्रमांक 62, चौरसाच्या कर्णाची लांबी 16 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर चौरसाची बाजू किती? चौरसाची बाजू असणार आहे पर्याय क्रमांक 2, 16 सेमी. 63 आहे, एका चौकोनाचे कोन अनुक्रमे दिलेत कोण? तर सर्वात लहान कोणाचे माप किती हे विचारलेलं आहे, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 70 अंश हे त्याचं उत्तर असेल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64, एका त्रिकोणाच्या कोनांचे गुणोत्तर 2:3:4 आहे, तर सर्वात मोठ्या कोनाचे माप व सर्वात लहान कोनाचे माप यातील फरक किती? याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, 40 अंश. प्रश्न क्रमांक 65, एका त्रिकोणाच्या 2 बाह्य कोनांच्या मापांची बेरीज दिली, तर तो त्रिकोण कोणत्या प्रकारचा आहे विचारले, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, काटकोन त्रिकोण. कसं सोडवायचं याची डिटेल व्हिडिओ या व्हिडिओच्या शेवटी लिंक आहे. प्रश्न क्रमांक 66, बैलगाडीच्या चाकाचा व्यास दिलाय, त्यानंतर किती फेरे होतात दिलेत आणि अंतर विचारलेलं आहे, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 11 किलोमीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 67, 420 मीटर लांबी दोरी 6 ठिकाणी समान अंतरावर कापली, तर प्रत्येक तुकड्याची लांबी विचारलेली आहे, याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4, 6000.
प्रश्न क्रमांक 68, दोन भावांच्या वयांचे गुणोत्तर 7+4 बेरीज 66, तर लहान भावाचे वय काय असावे? त्याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 24 वर्ष. पाहूया पुढे आहे प्रश्न क्रमांक 69, एका काटकोन त्रिकोणाच्या काटकोन करणाऱ्या बाजू 7 आणि 8.4 आहे, तर त्याचं क्षेत्रफळ विचारले. त्याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 29.4. प्रश्न क्रमांक 70, 12 सेमी बाजू असलेल्या एका घनापासून 3 सेमी बाजू असलेले किती घन तयार होतील? याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 64. 71 आहे, ए बरोबर 2, बी बरोबर 1, सी बरोबर 2, तर याची किंमत किती हे विचारलेलं आहे. ते सोडवल्यावर त्याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 72, एका जंगलात X वृक्ष आहे, त्यांची संख्या दरवर्षी येणे कमी होते, तर बी वर्षानंतर त्यात किती वृक्ष असतील? याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 X वजा AB. पुढे आहे प्रश्न क्रमांक 73, श्रद्धा व राघव यांच्या वयांची बेरीज 19 वर्ष आहे. राघव श्रद्धापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे, तर श्रद्धाचे वय किती? त्याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 11 वर्ष. पुढे आहे प्रश्न क्रमांक 74, पायलकडे असलेल्या 450 रुपयात 5 व 10 रुपयांच्या समान नोटा आहेत, तर तिच्याकडे एकूण किती नोटा आहे? याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 60 नोटा असणार आहेत. शेवटचा प्रश्न राहिलाय. पुन्हा एकदा सांगतोय, गणिताचा हा पेपर एकदम वेल सेटल्ड पेपर आहे, त्यामुळे असाच पेपर तुम्हाला स्कॉलरशिपच्या फायनल परीक्षेमध्ये पाहायला मिळणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी आता इथे जी तुम्हाला लिंक दिसते, या लिंकला क्लिक करा आणि तो गणिताचा पेपर नक्की पहा, कारण तो तुम्हाला खूप फायद्यात राहणार आहे 7वी स्कॉलरशिपच्या फायनल पेपरसाठी. प्रश्न क्रमांक 75, 17च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 23 संख्यांची सरासरी किती? आणि याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 204. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.